पहा नेक्स्ट टॉपिक आहे आपला टाइप्स ऑफ सेट. आता व्हॉट इज मीन बाय द टाइप्स ऑफ सेट किंवा सेटचे जे काही टाइप्स पडलेले आहेत हे कशावरून पडले. तर जनरली द टाइप्स ऑफ सेट इज डिपेंड अपॉन हाऊ मेनी एलिमेंट इन द सेट. म्हणजे सेटमध्ये किती एलिमेंट आहेत याच्यावरून सेटचे टाइप्स पडलेले आहेत. लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो. ऑन द basis of how many elements are in the set. How many elements are in the set? Okay. So by this basis, on this basis, the set, the types of set is to be formed. लक्षात घ्या. तर याच्यातला सेटच्या टाइप्स मधला सगळ्यात पहिला टाइप आहे सिंगल टोन सेट. आता सिंगल टोन सेट ऍक्च्युअली काय आहे. सिंगल टोन सेट हा सेटचा सगळ्यात पहिला टाइप. लक्षात घ्या. आता एकदम साध्या भाषेत सांगतो. ज्या सेटमध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट असतो त्या सेटला सिंगल टोन सेट असं म्हटलं जातं. अ सेट which containing only one element, then such a set called as a single tone set. Definition लक्षात घ्या. तुम्हाला लिहिताना डेफिनेशन जे मी सांगून राहिलेलो ते डेफिनेशन लिहायचे आणि त्यानंतर त्याच्या खाली त्याचे एक्झाम्पल्स जे मी आता घेणार आहोत ते सुद्धा लिहायचे. लक्षात घ्या. म्हणून डेफिनेशन्स ऍक्च्युअली काय पहा. एक मार्कासाठी डेफिनेशन सुद्धा विचारले जाऊ शकते. सिंगल टोन सेट म्हणजे काय. अ सेट which containing one and only one element, then such a set called as single tone set. एक्झाम्पल जर आपण पाहतो म्हटलं तर पहिले एक्झाम्पल सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर. सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर. आता पहा इव्हन प्राइम नंबर कोणकोणते आहेत. इव्हन प्राइम मध्ये दोन गोष्टी लपलेल्या आहेत. असा सेट की ज्याच्यामध्ये इव्हन नंबर सुद्धा असली पाहिजे आणि प्राइम नंबर सुद्धा असली पाहिजे. म्हणजे ती नंबर इव्हन असली पाहिजे आणि प्राइम असली पाहिजे. मग असे कोणते सेट आहेत एलिमेंट आहेत. तर ए सेट त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले आपण इव्हन नंबर पाहू. 2 4 6 8 अप टू इन्फिनिटी. बरोबर आहे. पण ह्या फक्त इव्हन आहे. इव्हन प्राइम नाही आहे. मग याच्यातल्या प्राइम नंबर कोणत्या आपण पाहतो म्हटलं तर 8 ही प्राइम नंबर नाही. 6 ही नाही आहे. 4 ही नाही आहे. मग राहिली 2 मात्र ही प्राइम नंबर आहे आणि इव्हन नाही आहे. म्हणून इव्हन प्राइम मध्ये फक्त कोणता एलिमेंट राहणार 2. ठीक आहे. आता बघा दुसरा एक सेट लिहितो. एक्झाम्पल घेऊ आपण. B is a set of all x such that x belongs to integer. X belongs to integer. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला की मला असा सेट लिहायचा आहे की त्याच्यामध्ये सगळे काय असले पाहिजे इंटिजर्स असले पाहिजे. हियर x is greater than 5. x हा 5 पेक्षा ग्रेटर पाहिजे पण लेस दॅन दॅट इज 3. आता या ठिकाणी पहा x ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे. हा सेट सिंगल टोन होते की नाही होत मला तुम्ही सांगा. x हा कसा आहे 5 पेक्षा ग्रेटर. आता 5 पेक्षा ग्रेटर मी लिहितो. 5 पेक्षा ग्रेटर 6 7 8 9 अप टू इन्फिनिटी. आणि दुसरा x इज लेस दॅन 3 पेक्षा लेस. आता 3 ह्या दोन कंडिशन कॉन्ट्राडिक्ट कंडिशन आहे. म्हणजे या सेट मध्ये एलिमेंटच राहणार नाही. म्हणून हा सेट सिंगल टोन सेट राहू शकत नाही. मग याला मला कसं लिहिता येईल पहा. x असा असला पाहिजे. हियर x इज ग्रेटर दॅन 3. x ची व्हॅल्यू 3 पेक्षा ग्रेटर. आता 3 पेक्षा ग्रेटर कोणती 4 5 6 7 8 9 अप टू इन्फिनिटी. बरोबर. म्हणजे x पेक्षा ग्रेटर आणि लेस दॅन आणि इट इज लेस दॅन 5. ती 5 पेक्षा लेस असली पाहिजे. आता बघा ह्या दोन्ही कंडिशन इथे पहा. पहिल्या कंडिशन कशी फॉलो होते. x इज ग्रेटर दॅन 3 हे सगळे एलिमेंट x इज ग्रेटर दॅन 3 दॅट मीन्स 4 5 6 7 8 अप टू इन्फिनिटी. आता दुसरी कंडिशन फॉलो करू. दुसरी कंडिशन काय
5 इज ग्रेटर दॅन x, म्हणजे त्याचा अर्थ काय, x इज लेस दॅन 5. x कसा असला पाहिजे, 5 पेक्षा लेस. आता 5 पेक्षा लेस 9 नाही आहे, 8 नाही आहे, 7 नाही आहे, 5 नाही आहे, स्वतः 5 नाही आहे. म्हणजे या ठिकाणी हा नंबर मार्क कोणता आहे, 5 पेक्षा लेस आहे. म्हणजे या ठिकाणी या सेटचे एलिमेंट जर मला लिहायचे असेल, या सेटचे एलिमेंट काय राहणार, तर बी सेट मधले एलिमेंट राहील फक्त आणि फक्त which is 4. So that means it contain only one element, so it is a single tone set. तसा हा सिंगल टोन सेट आहे, हा सुद्धा काय सिंगल टोन सेट झाला. ठीक आहे, एक एक्झाम्पल पुन्हा घेतो, लक्षात घ्या. हे सगळे एक्झाम्पल अतिशय महत्त्वाचे आहे. टेक्स्टबुकच्या फॉर्मॅट मध्ये एखादं एक्झाम्पल घेऊन पाहू आपण. ठीक आहे, हिअर C is a set of all x such that x belongs to natural number. X belongs to natural number and 5x plus 2 is equal to 5x. 2x plus 3 is equal to 9. आता पहा हा सेट कसा आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीने सेट केलेला आहे. मी काय म्हटलेलं आहे, C is a set of all x such that x belongs to natural number and twice x plus 3 is equal to 9. म्हणजे मला जो सेट लिहायचा आहे त्या सेट मधला प्रत्येक एलिमेंट हा नॅचरल नंबर असला पाहिजे, पहिली गोष्ट. ठीक आहे, आता हा सगळ्या x चा सेट आहे आणि त्यातले सगळे एलिमेंट हे नॅचरल नंबर आहेत आणि 2x 3 is equal to 9. ऍक्च्युअली x काय राहणार, त्यातला एलिमेंट कोणता राहणार, यासाठी इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचा सेट लिहित असताना सगळ्यात पहिले तुम्हाला या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं. पहा इथे सिम्प्लिफाय करतो मी याला, इथे कसं सिम्प्लिफाय करायचं, दॅट इज twice x plus 3 is equal to 9. So therefore 3 right hand side ला लिहा. So 2x is equal to 9 minus 3. So 2x is equal to plus 3 right hand side ला minus 9 minus 3 which is 6. So therefore x is equal to 6 by 2. So x is equal to 3. म्हणजे हे इक्वेशन जर सॅटिस्फाईड करायचं असेल तर x ची व्हॅल्यू फक्त 3 लागते. 3 शिवाय हे इक्वेशन सॅटिस्फाईड होत नाही. म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येईल की या C सेट मध्ये असणारे एलिमेंट हे फक्त आणि फक्त काय राहणार, फक्त एक नॅचरल नंबर, तो म्हणजे कोणता, 3. सो डेफिनेटली इट इज आल्सो ए सिंगल टोन सेट. म्हणून हा सेट सुद्धा कोणता आहे, सिंगल टोन सेट आहे. लक्षात आलं सिंगल टोन सेट म्हणजे काय, पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो सिंगल टोन सेटची. अ सेट which contain or which containing one and only one element, such a set called as a single tone set. ओके, त्यानंतर सेटचा दुसरा टाइप आहे. एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला पुन्हा या सेटचा दुसरा टाइप आहे या ठिकाणी एम्प्टी सेट. एम्प्टी सेट यालाच नल सेट सुद्धा म्हणतात. यालाच नल सेट असं सुद्धा म्हटलं जाते, लक्षात घ्या. आता एम्प्टी सेट किंवा नल सेट सगळ्यात पहिले एक सांगून देतो. नल सेट इज डिटरमाइंड बाय द फाय. इट इज अ साइन ऑफ फाय. कशाचा साइन आहे, पायचा साइन आहे, फाय या फाय फाय. ठीक आहे, तर याचा प्रोनाउन्सिएशन फाय आहे, PHI. प्रोनाउन्सिएशन फाय पण PHI. अरे वा, एम्प्टी सेट म्हणजे काय, आता याच्या शब्दावरच त्याचा अर्थ लागून झालेला आहे. कळेच एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय, रिकामा. एम्प्टी म्हणजे रिकामा. नल, नल दॅट मीन्स नो एनी एलिमेंट. नलचा मीनिंग काय होतो, नो एनी एलिमेंट म्हणजे एकही एलिमेंट नसलेला. ओके, म्हणून एम्प्टी सेट म्हणजे काय, डेफिनेशन कशी बनणार, अ सेट in which there is no any element called as empty set किंवा null set. किंवा असं म्हणता येते
a set containing no any element, such a set called as a empty set. Okay, examples पाहायचे. त्याचं example तर घेतो म्हटलं. Here C is a set of all x such that x belongs to natural number. X belongs to natural number. Natural number आहे लक्षात घ्या. Here x is less than minus 6. x is less than minus 6. मला एम्प्टी सेट लिहायचा आहे लक्षात घ्या. ठीक आहे. and x is greater than, x ची व्हॅल्यू कशी घेऊन आलो मी पहा, -6 पेक्षा लेस. आता -6 पेक्षा लेस कोणते एलिमेंट आहे? -6 पेक्षा लेस -7 -8 -9 -10 हे सगळे -6 पेक्षा लेस आहे. नंबर लाईन तुमच्या लक्षात आली असेल. नंबर लाईन मध्ये इथे 0 आहे, इथे समजा -1 -2 -3 -5, इथे -6 आहे, इथे -7 राहील की नाही, बरोबर आहे. आणि नंबर लाईन मध्ये हा इन्क्रीजिंग ऑर्डर असतो आणि इकडचा डिक्रीजिंग ऑर्डर असतो. -8 हे सगळे लेस नंबर आहेत इकडच्या पेक्षा. ठीक आहे. आणि पहिली कंडिशन मी अशी लिहिली. आता दुसरी कंडिशन लिहितो. हियर x is greater than -4. x is greater than -4. आता या ठिकाणी या सेट मध्ये असणारे एलिमेंट कोणते राहील? या सेट मध्ये असणारे एलिमेंट राहील C is a set of, according to the condition. सेट कसा दिलेला आहे इथं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. इथं असा सेट लिहिताना नेमकी चूक करते पुष्कळ. ती चूक आपल्याकडून झाली नाही पाहिजे. C is a set of all x that x belongs to, इथं काय नॅचरल नंबर. नॅचरल नंबर आहे. मग x आता एलिमेंट कोणते येणार आहे या कंडिशन म्हणून आपण लिहिणारे एलिमेंट कोणते राहणार आहे? x is less than -6 म्हणजे कोणते? -7 -8 -9 and so on. पण x ची व्हॅल्यू कशी आहे? ग्रेटर दॅन -4. -4 पेक्षा ग्रेटर. आता -4 पेक्षा ग्रेटर नंबर या ठिकाणी कोणता राहणार? -4 पेक्षा ग्रेटर नंबर लाईन लक्षात घ्या. -6 -7 -8 -9 इकडे राहणार -5 इकडे -4 काय 3. आता x ची व्हॅल्यू ग्रेटर आहे -4 पेक्षा. आता -4 पेक्षा ग्रेटर नंबर या साइडची राहील, बरोबर. आणि x ची व्हॅल्यू लेस आहे -6 पेक्षा, म्हणजे हे इकडचे एलिमेंट राहणार. म्हणजे इथे एलिमेंट कोणता राहू शकते? कोणता राहू शकते? तर या ठिकाणी एलिमेंट -4 -5 आहे. पण ऍक्च्युली हे बोलणं चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की इथं मी सेट कोणता दिलेला आहे? नॅचरल नंबरचा सेट म्हटलेला आहे. म्हणजे इथे एखादा एलिमेंट आलाही याच्यात येत नाही, पण आलाही नकोच एखादा, तर या ठिकाणी रिक्वायरमेंट नॅचरल नंबरची आहे ना, म्हणून सेट तुम्हाला कशाचा विचारलेला आहे, एक्स कशाशी संबंधित आहे हे पाहणं गरजेचं आहे. हा नॅचरल नंबरचा आहे. इथे येणारे इंटिजर्स राहणार आहे आणि इंटिजर्स राहणार आहे म्हणून या ठिकाणी या सेटमध्ये कोणताही एलिमेंट राहू शकणार नाही. लक्षात आलं? आता बघा सेकंड दुसरं एक सेट लिहितो. Here B is a set of all even prime number. D is a set of prime number divisible by 4. divisible by 4. आता मला तुम्ही सांगा 4 नी भाग जाणाऱ्या प्राइम नंबर कोणते आहे? आठवा 2 नाही.
स्वतः 4 आहे, स्वतः 4 आहे, सो डिव्हिजिबल बाय 4 नंबर घेऊ आपण. पण तो प्राईम नंबर आहे नाही, तो प्राईम नंबर नाही, कारण की इथं इव्हन नंबरने जर एखाद्या नंबरला आपण डिवाइड करत आहोत आणि पूर्ण भाग त्या नंबरला जात आहे, तर डेफिनेटली त्याला 2 ने भाग जात असेल आहे की एखाद्या नंबरला पूर्ण कंप्लीट डिवाइड आपल्याला करता येत असेल तर त्या नंबरला 2 ने डिवाइड करता येतेच. आणि ज्या नंबरला 2 ने 4 ने म्हणजे एकापेक्षा जास्त नंबरने जर डिवाइड करता येत असेल तर तो नंबर प्राईम नंबर राहणार नाही. म्हणून या ठिकाणी या सेटमध्ये असणारे एलिमेंट हे कसे राहणार, नल सेट आहे, कारण की त्यात कोणता एलिमेंटच राहणार नाही. ठीक आहे. तिसरं सेट एखादा टेक्निक मध्ये बघू कसं दिलेलं आहे. टेक्निक मध्ये एवढं एक्झाम्पल दिलेलं नाही. हां, एक एक्झाम्पल मी तुम्हाला तयार करून देतो. थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. थोडं एक्झाम्पल पाहू. E is a set of E set. E is a set of all x such that x belongs to natural number. X belongs to natural number, and here 2x plus 1 is equal to 3, 5. ठीक है. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी सेट कसा दिलेला आहे. E is a set of all x such that x belongs to natural number. हा सुद्धा सेट मला कसा लिहायचा आहे, नॅचरल नंबरचा लिहायचा आहे. आता नॅचरल नंबरचा लिहायचा आहे, इक्वेशन आहे दिलेलं, कंडिशन दिलेली आहे 2x + 1 = 6. पहिले इक्वेशन सिम्प्लिफाय करावं लागेल मला. 2x + 1 = 6. सो देयरफॉर 1 राइट हँड साइडला लिहा. 2x = 6 - 1. So therefore 2x = 6 - 1 5. So therefore x = 2 5/2. है. आता इथे एलिमेंट कोणता, x = 5/2. आता मला तुम्ही सांगा 5/2 या सेट मध्ये एक एलिमेंट लिहिता येईल आपल्याला. हा एलिमेंट सेट मध्ये लिहिता येईल का, म्हणजे या ठिकाणी ही सेट = 5/2 असं लिहिता येईल का, नाही लिहिता येणार. का नाही लिहिता येणार, कारण की हा नंबर नॅचरल नंबर नाही आहे का. नॅचरल नंबर नाही. x ची व्हॅल्यू 5/2 आहे, नो डाउट. x = 5/2. बट व्हॉट इज आवर रिक्वायरमेंट, आपली रिक्वायरमेंट आहे द सेट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. द एलिमेंट ऑफ सेट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सेट मध्ये सगळे एलिमेंट कसे असले पाहिजे, नॅचरल नंबर असले पाहिजे. म्हणून या ठिकाणी 5/2 हा या सेट मध्ये आपल्याला इन्क्लूड करता येत नाही. सो डेफिनेटली इट इज अ एम्प्टी सेट. ओके, हा झाला एम्प्टी सेट. त्यानंतर दुसरा सेटचा टाइप आहे. लक्षात घ्या, दोन सेटचे टाइप आपण पाहिले, एक सिंगल टोन सेट आणि त्यानंतर एम्प्टी सेट. सिंगल टोन सेट म्हणजे काय, अ सेट which containing one and only one element, then such a set called as single tone set. A set which contain no any element is a empty set. त्यानंतर चा सेट आपल्याला पाहायचा आहे फायनाइट सेट. फायनाइट सेट, आता फायनाइट सेट म्हणजे काय, फायनाइट that is the countable, the element फायनाइट म्हणजे काउंटेबल, दॅट्स इट, म्हणजे मोजता येणार. आणि इनफायनाइट म्हणजे अनकाउंटेबल, मोजता येत नाही अशी. ठीक आहे. जसं फायनाइट सेट कशाला म्हणतात, एक एक्झाम्पल घेतो. फायनाइट आणि इथे दुसरा सेट घेतो मी, याच्यानंतरचा टाइप आहे इनफायनाइट. दोन्ही एका वेळेस, फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट, याच्या दोघांचे डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहे नंतर. आता डेफिनेशन हे आपणच तयार करू. पहिले त्याचे दोन्हीचे सेट लिहू. A is a set of natural number. मी न बोलताच लिहितो, समजून घे. असं लिहितो. 2 4 इवन नंबर लिहितो. 2 4 6 8 10 220. मी जेव्हा असं लिहितो,
याचा अर्थ काय झाला की हा सेट 2 पासून सुरू झाला आणि 220 पर्यंत येऊन थांबला. देयर इज नो फर्दर एलिमेंट आफ्टर 220. 220 नंतर एकही एलिमेंट यामध्ये नाही आहे. आता इन्फायनाइट सेट मध्ये हा सेट लिहितो. A is the set of element 2, 4, 6, 8, 10, 1, 2, 3. आता या सेट मध्ये जेव्हा मी शेवटच्या एलिमेंट नंतर कॉमा देऊन 3 डॉट लिहितो तेव्हा याचा अर्थ असा होतो की देयर इज अ इन्फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट. आता हा सेट कशाचा आहे? 2, 4, 6, 8, 10 इवन प्राइम नंबर, सॉरी इवन नॅचरल नंबर. हा सेट सुद्धा इवन नॅचरल नंबरचा आहे. कुठपर्यंत आहे? फक्त 220 पर्यंत. तर हा सेट झाला फायनाइट सेट आणि हा सेट झाला इनफायनाइट सेट. फायनाइट सेटची डेफिनेशन मला कशी तयार करता येईल? अ सेट इन विच द एलिमेंट इज काउंटेबल. द एलिमेंट इज काउंटेबल, मोजता येते. ठीक आहे. आणि अ सेट इन विच द एलिमेंट इज अनकाउंटेबल. A set in which the elements are uncountable, such a set is called as infinite set. And a set in which the elements are countable, then such a set called as a finite set. दुनियाच्या पुन्हा डेफिनेशन सांगतो. फायनाइट सेट म्हणजे काय? A set in which the elements are countable, then such a set called as a finite set. And a set in which the elements are uncountable, then such a set called as a infinite set. आता याचे एखाद दुसरे एक्झाम्पल लिहितो. Here B is a set of all x such that x belongs to integer, and x is less than 2. सेट कसा आहे बा? x belongs to integer, x is less than 2. 2 पेक्षा लेस असणारे एलिमेंट फायनाइट आहे का इनफायनाइट आहे? फायनाइट आहे की इनफायनाइट आहे? हा इनफायनाइट सेट राहणार आहे असं लिहिल्याबरोबर म्हणून जागा सोडली मी थोडीशी. हा सेट कसा राहणार आहे? हा फायनाइट राहील की इनफायनाइट राहणार आहे? का इनफायनाइट राहील त्याचं कारण सांगतो. x इज लेस दॅन 2. 2 पेक्षा लेस जेव्हा मी म्हणून राहिला तर 2 पेक्षा लेस असणारे नंबर लाईन आठवा पटकन. 0, -1, -2. आता इकडचे सगळे एलिमेंट या सेट मध्ये येणार. -3, -4, -5, -6, -7 अप टू इन्फिनिटी. सो इट इज ए कोणता सेट? हा इनफायनाइट सेट आहे. याला फायनाइट जर करायचं असेल तर मला असं लिहायला लागेल x इज लेस दॅन -2 पहिली कंडिशन. आणि ही कंडिशन ही नंबर लाईन इकडे समोर गेल्यानंतर मी इथे थांबवतो, इथे थांबवतो आणि इथली पोझिशन आहे सपोज -50. -50 म्हणजे x हा असा आहे की -2 पेक्षा लेस आहे, 50 पेक्षा ग्रेटर आहे. x इज ग्रेटर दॅन -50. आता यामध्ये एलिमेंट कसे येईल? आता याच्यामध्ये एलिमेंट कसे येईल? x हा ग्रेटर आहे -50 पेक्षा. -50 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे 50 च्या इकडे नाही, इकडचे सगळे एलिमेंट. आणि x हा लेस आहे -2 पेक्षा म्हणजे -2 पासून इकडचे एलिमेंट म्हणजे -50 पासून तर 2 पर्यंतचे सगळे एलिमेंट. -2 पासून तर -50 पर्यंतचे सगळे एलिमेंट या सेट मध्ये येतील. 50 पर्यंत -50 पर्यंतचे म्हणत आहोत या. -50 नाही या म्हणजे -40 नाही, -49 पर्यंत. म्हणजे हा आता सेट झाला फायनाइट सेट. हा याला जर इनफायनाइट मला लिहायचं असेल तर मी असं लिहिणार. B is a set of all x such that x belongs to integer and here x is less than 2. That's it. Now it is a infinite set. हा infinite set झाला. कारण की -2 पेक्षा 2 पेक्षा लेस एलिमेंट भरपूर आहे, इनफायनाइट इंटिजर्स आहे. लक्षात घ्या. हा याच्यातच आता हा सेट, आता या दोन्ही सेटचे टाइप त्यामध्ये येत नाही. जो मी आता सेट लिहिणार आहोत. B is a set of all x such that x belongs to natural number and x less than 2.
x लेस दॅन. आता या ठिकाणी हा फायनाइट आहे. एव्हरी सिंगल टोन सेट इज अ फायनाइट सेट, नो डाउट. एव्हरी सिंगल टोन सेट इज अ फायनाइट सेट. पण आता याच्यामध्ये कोणते एलिमेंट येणार आहे? बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलोंग्स टू नॅचरल नंबर. एक्स काय आहे? नॅचरल नंबर आहे, है की? आणि x इज लेस दॅन -2. आता -2 पेक्षा लेस असणारी एलिमेंट कोणती? 1 आहे, 0 आहे, -1 आहे, -2 आहे. पण हा सेट कसा पाहिजे मला? नॅचरल नंबर पाहिजे. कसा पाहिजे? नॅचरल नंबरचा सेट पाहिजे. मग नॅचरल नंबर याच्यातली कोणती आहे? फक्त 1 आहे. म्हणून या ठिकाणी जर मी हा सेट असं लिहिला, त्याला नाव सी देतो मी आता इथे. त्याचा एक्झाम्पल फायनाइट सेट मध्येच एक्झाम्पल लिहायचं आहे आपल्याला. x is the set of all x such that x belongs to natural number and x is less than 2. x is less than 2. म्हणजे याच्यामध्ये असणारे एलिमेंट कोणते राहणार आहे? दॅट इज ओनली 1. x पेक्षा लेस, सॉरी 2 पेक्षा लेस असणारा नॅचरल नंबर हा 1. ऍक्च्युअली हा याच्यात एकच एलिमेंट आहे. मग हा सेट कोणता? सिंगल टोन सेट आहे, आपण मला शिकलो. पण प्रत्येक सिंगल टोन सेट हा फायनाइट सेट असतो. कारण की फायनाइटची डेफिनेशन काय सांगितली? फायनाइट सेटची डेफिनेशन, अ सेट इन विच द एलिमेंट्स आर काउंटेबल देन सेट इज अ फायनाइट सेट. मग याच्यातले एलिमेंट आपल्याला काउंट करतात, एकच एलिमेंट आहे म्हणजे हा सिंगल टोन. म्हणून या ठिकाणी नोट लिहितो मी, इट इज ए सिंगल टोन सेट. एव्हरी सिंगल टोन सेट is a finite set. Is finite set. Okay. Here are the sets type. These are 4 type of sets. That is single tone set. Single tone set नंतर आपण पाहिला empty set, empty नंतर finite, finite नंतर infinite. These are the 4 type of sets. आणि त्याचे examples से आपण पाहिले. ठीक, त्यानंतर बघा एक मिनिट. त्याच्यानंतर सेट्स इक्वल सेट. आता व्हॉट इज इक्वल सेट? इक्वल सेट कशाला म्हणतात? इक्वल सेट आपण कशाला म्हणतो? सपोज ए हा एक सेट आहे, बी हा दुसरा सेट आहे. ए सेट मध्ये एलिमेंट आहे ए टी ई, ठीक आहे. आणि बी सेट लिहितो मी, बी सेट आहे. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स and x is the alphabet of word T E A. आता ए सेट तुम्ही क्लिअर लिहिला आहे. ए सेट मध्ये एलिमेंट आहे ए आहे, टी आहे आणि ई आहे. बी सेट कसा लिहिला? बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द अल्फाबेट ऑफ वर्ड टी. टी या वर्डचे अल्फाबेटचा हा सेट आहे. म्हणजे बी सेट मध्ये एलिमेंट कोणते येणार? सो देअरफॉर बी सेट मध्ये टी या वर्डचे अल्फाबेट टी, ई आणि ई. आता बघा ए आणि बी या दोन्ही सेट मधले अल्फाबेट जर आपण पाहतो तर ए या सेट मधला अल्फाबेट एलिमेंट आहे, इथे सुद्धा ए आहे. टी इथे आहे, टी या सेट मध्ये सुद्धा आहे. ई इथे आहे, ई या सेट मध्ये सुद्धा आहे. दॅट मीन्स इफ ए अँड बी, लक्षात घ्या डेफिनेशन होता, इफ ए अँड बी आर द टू सेट्स सच दॅट एलिमेंट ऑफ सेट ए अँड द एलिमेंट ऑफ सेट बी आर सेम, then such a set called as equal set. म्हणजे आपल्याला असं म्हणता येते when we can say two sets are equal if A and B are the two set, किंवा if A and B are the two set said to be a equal set when element of set A and the element of set B are equal. ओके, किंवा सेम. म्हणून या ठिकाणी सेट ए आणि सेट बी हे दोन्ही इक्वल सेट आहे. म्हणून लिहितो सेट ए इक्वल सेट बी, हे दोन्ही सेट काय आहेत आणि इक्वल. म्हणजे दोन्ही सेट मध्ये एलिमेंट जर सारखे असेल तर त्या सेट्सला आपल्याला काय म्हणता येईल? इक्वल सेट म्हणता येईल.
म्हणून या ठिकाणी पहा अजून एखादं एक्झाम्पल घेतो मी इक्वल सेटचं. Second, A is the set of all x such that x is equal to twice n and n belongs to natural number. Here, 0 is the less than x and x is less than or equal to 10. हा एक सेट झाला आणि B सेट या ठिकाणी y is the set of all y is an even number, that is 1 is less than or equal to y and y is less than or equal to 10. आता या ठिकाणी पहा हे दोन सेट दिलेले आहेत. A and B are two sets. या दोन सेट मध्ये एलिमेंट कसे लिहायचे? पहिला सेट A is the set of all x such that x is equal to twice n. x ची व्हॅल्यू काय आहे? twice n आहे. म्हणजे या सेट मध्ये असणारा प्रत्येक एलिमेंट हा twice n असतो. twice ऑफ नॅचरल नंबर आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n ची व्हॅल्यू काय? नॅचरल नंबर आहे. आता यातला प्रत्येक x काय आहे? x काय आहे? Here x is greater than 0. x हा 0 पेक्षा ग्रेटर. मी वर लिहितो 0 पेक्षा ग्रेटर म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. ओके. and x is less than or equal to 10. x हा 0 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे 1 पासून पण 10 पेक्षा लेस किंवा इक्वल टू 10. म्हणून इथे दोन एलिमेंट कुठे येणार? 9 आणि म्हणजे हे सगळे एलिमेंट आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इट्स अ व्हॅल्यू ऑफ x आणि x ऍक्च्युअली काय? ट्वाइस n आहे ना. x इज इक्वल टू काय? ट्वाइस n आहे. म्हणून या ठिकाणी येणारे जे एलिमेंट येणार आहे ते कसे येणार आहे? दॅट इज 2x ची व्हॅल्यू याच्यापैकी असली पाहिजे. x ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? याच्यापैकी असली पाहिजे. पण x ऍक्च्युअल मध्ये काय आहे? तर ट्वाइस द नॅचरल नंबर आहे. मग ट्वाइस द नॅचरल नंबर कोणते आहे? सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 टू इन्फिनिटी. म्हणून पहिला जर आपण पाहतो म्हटलं तर ट्वाइस n 2 into 1 2 2 are 4 2 3 are 6 2 4 are 8 2 5 are 10 2 6 are 12 14 and so on. ठीक आहे. मग आता हे सगळे एलिमेंट आहे इन्फाइनाइट म्हणजे या एलिमेंट मधला 2 घेता येईल 1 घेता येणार नाही 3 घेता येणार नाही. ठीक आहे. नंतर 6 घेता येईल तर 5 घेता येणार नाही 7 घेता येणार नाही 9 घेता येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये एलिमेंट कोणते दिले? फक्त 2 4 6 8 आणि 10. ओके. म्हणून इथे जे एलिमेंट येणार आहे ए सेट मध्ये ते कोणते आहे? दॅट इज 2 4 6 8 10. लक्षात आलं का? या ठिकाणी हे एलिमेंट कसे आले? या ठिकाणी या सेटचे मी पुन्हा एकदा समजून सांगायला प्रयत्न करतो. पहा नसन समजलं तर पहा या ठिकाणी सगळ्यात पहिले ए सेट कशाचा आहे? ए शब्द करत आहे ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. ए हा सगळ्या एक्स चा सेट आहे. पण याच्यातला प्रत्येक एक्स कसा असला पाहिजे? याच्यातला प्रत्येक एक्स हा ट्वाइस द नॅचरल असला पाहिजे. म्हणजे इथे ट्वाइस n असेल इथे ट्वाइस n असेल इथे ट्वाइस n असेल इथे ट्वाइस n असेल सगळे ट्वाइस n आहे. ठीक आहे. आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग याच्यातला प्रत्येक n काय? नॅचरल नंबर आहे. म्हणून पहिला नॅचरल नंबर टाकला 1 दुसरा नॅचरल नंबर टाकला 2 तिसरा नॅचरल नंबर टाकला 3 नंतरचा नॅचरल नंबर टाकला 4 नंतरचा नॅचरल नंबर टाकला 5 नंतरचा नॅचरल नंबर टाकला 6 नंतरचा नॅचरल नंबर टाकला 7. ठीक आहे. म्हणजे आता या सेट मध्ये एलिमेंट आले कोणते? पहिला आला 2 2 2 are 4 2 3 are 6 4 2 are 8 that is 10 8 are 12 आणि 14. आता 2 4 6 8 10 12 14 16 18 अप टू इन्फिनिटी. पण आपल्याला याच्यात काय सांगितलेलं आहे की याच्यातला हा काय? हा प्रत्येक x आहे ना.
आहे की नाही, एक्सच आहे ना सगळे, एक्स म्हणजे टॉईस आपण सगळ्यात पहिला आपण एक्सच लिहिलं. मग आता याच्यातला प्रत्येक एक्स हा कसा असला पाहिजे, 0 पेक्षा ग्रेटर असला पाहिजे. तर ठीक आहे, 0 पेक्षा ग्रेटर सगळेच आहे, 2 4 6 8 10 सगळे 0 पेक्षा ग्रेटर आहे. पण दुसरी कंडिशन काय, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. पण हे सगळे 10 पेक्षा लेस असले पाहिजे किंवा 10 एवढे असले पाहिजे, 10 किंवा 10 पेक्षा लेस. मग 10 किंवा 10 पेक्षा लेस हाय आहे हा हे मात्र राहणार नाही. म्हणून याच्यात कोणते एलिमेंट राहील, 2 4 6 8 आणि फक्त 10 12 14 राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण जे सेट लिहिणार आहोत तो सेट या सेटमध्ये एलिमेंट राहील a is equal to that is 2 4 6 8 आणि फक्त 10 इतके. ठीक आहे. आता तसाच हा एलिमेंट हा सेट y b the set of all y, b हा सगळ्या y चा सेट आहे. ठीक आहे. y is an even number. पण y कसा असला पाहिजे, इवन नंबर म्हणजे 2 4 6 8 10 12 14 16 ऑन सो ऑन. ठीक आहे. आता y ची कंडिशन टाकली आहे, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. y हा 1 पेक्षा ग्रेटर किंवा 1 एवढा असला पाहिजे. आता y इवन नंबर म्हटलं तर 1 इथे राहणारच नाही. मग y 1 पेक्षा ग्रेटर 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, अप टू इन्फिनिटी आहे. पण दुसरी कंडिशन काय टाकली, इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. 10 एवढा किंवा 10 पेक्षा लेस. मग 10 एवढा किंवा 10 पेक्षा लेस म्हणजे इकडचे एलिमेंट येणार, हे सगळे एलिमेंट राहणार नाही. म्हणून हे सगळे काही एलिमेंट राहणार नाही. म्हणून या सेटमध्ये असणारे एलिमेंट राहणार बी सेटमध्ये, दॅट इज 2 4 6 8 आणि 10. सो इट इज अ सेट बी सेट. आता पहा, सेट ए आणि सेट बी मधले सगळे एलिमेंट कसे आहेत, सेम आहे. सो देयरफॉर आय कॅन राइट हियर सेट ए इक्वल टू सेट बी. सो देयरफॉर सेट ए and बी आर द इक्वल. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, मी मुद्दाम एक्सरसाइज नंतर एकही प्रॉब्लेम घेतला, ही सगळी एक्सरसाइज सेफली करून पाहायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर येईल तुम्हाला, कारण की मी एक्झाम्पलच तसे घेतलेले आहे की जेणेकरून एक्सरसाइज तुम्हाला करता यावी. पण एक्सरसाइजचं मात्र एकही प्रॉब्लेम घेतलेला नाही. ठीक आहे.